त्यांच्या माध्यमातून दिले गेले. ॲडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंडकडनं गोलंदाजी होते आणि दरम्यानच्या काळात काय खोलवर टप्प्याचा बॉल उचलून मारला आणि चेंडू मात्र सरळ निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पुणेरी फ्राईज गरमागरम चौकार. चांगला फटका इकडे मात्र बनवून मारला. 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड लागत असताना आणि धावसंख्या मात्र या चौकाराच्या मदतीने वाढतीये. काल संध्याकाळच्या सदरात आपण बघितलं सचिन परफ्यूम हाऊस हा संघ जर बघितला तर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवताना आपल्याला पाहायला मिळाला होता. याही वेळेचा बॉल फुल टॉसला कन्वर्ट केलं. सरळ मात्र पाठवलंय सीमारेषा पार. प्रितेशच्या बॅटमधनं षटकार. फुलल्यांचा चेंडू इकडे मात्र टाकण्याचा प्रयत्न होता. चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला आणि त्याला मात्र भिरकावून लावलाय. कमी गतीचा बॉल त्याच्यावरती ताकद नजाकत आणि पंचांच्या माध्यमातून इशारा षटकाराचा. गगन चुंबी और उडान लंबी. षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स यांच्या माध्यमातून कळवलं गेलंय. इकडे मात्र षटकार. स्कोर कार्डवर जो की जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त वातावरण क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडला जर बघितलं तर आणि आयोजक देखील काशे चर्चेत आहे. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलंय. रनसंख्या 32 6 धावेंच्या मदतीने 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 1 चौकार 1 षटकार जे की आपल्याला आतापर्यंत येताना पाहायला मिळालेत. याही वेळेचा बॉल बॅटची कड फ्लाइंग स्लिपला इकडे मात्र खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत फील्ड करताना पाहायला मिळत आहे 1 धाव इकडे मात्र मिळून जाणार आहे आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा या सिंगलच्या मदतीने ज्या की स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील अजूनही यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. चांगली सुरुवात प्रितेश पाटील पहिल्या षटकात करताना आपल्याला पाहायला मिळालेत हर्षल यांच्या विरोधात. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुलल्यांचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत जातील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र जो की पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जर बघितलं तर धावत संख्या जी मात्र जाऊन पोहोचते 12च्या स्कोरवरती. 1 ओव्हर 12 रन. चला मयूर सपकाळे आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. अजून एक जळगाव जिल्ह्यातील होनहार खेळाडू समोर जर बघितलं तर निलेश. रनसंख्या 12 रन. दोन्ही संघांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने मात्र इकडे उपस्थित आहे मॅचचा आनंद घेण्यासाठी. फुलाल्यांचा बॉल धावस्वरूपी जर बघितला तर 1 धाव इकडे मात्र येताना पाहायला मिळेल. नाही चाहत्यांची देखील खास बात असते. तुम्ही चांगला खेळ करा. ते तुमचा खेळ बघण्यासाठी आले. तुम्ही स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करा. प्रेक्षक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील शिट्ट्या वाजवतील. तुम्ही चांगला खेळ करा. प्रेक्षक तुमच्यासोबत सेल्फी काढतील. तुम्ही चांगला खेळ करा. तो काढलेला सेल्फी ते व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतील. तुमचं नाव काढतील. नक्कीच चांगला खेळ हा मात्र प्रेक्षकांना नेहमी बघायचा असतो. काल संध्याकाळच्या सत्रात तर कायच मजा येत होती. प्रेक्षकांनी जर बघितलं तर मनमुराद आनंद घेतला. कारण की स्पर्धेला टाळ्या शिट्ट्या आणि आवाज नाही ना तर स्पर्धेला मजाही नाही. आणि काल संध्याकाळचं सत्र ऑलमोस्ट रात्री 11:15 वाजता दणानून उठलं होतं हे मैदान. ज्यारीत्या काल शेवटच्या मॅचमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढतीये. फुलल्यांचा बॉल हलक्या हातांनी जर बघितलं तर खेळण्याचा प्रयत्न आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र जी की आता पळून काढण्याचा मानस होता. चौदा धावा या सिंग. फुलल्यांचा बॉल चेंडूची हवाई यात्रा ढगात लिंबू. जबरदस्त फटका.
पुढं टाकलेला बॉल आणि त्याला जर बघितलं तर चांगल्यारित्या रीड केलं आणि सांगितलंय तुम्ही लावा ताकद, आम्ही मैदानाच्या आतमध्ये नाही वाकत. षटकार आलाय, सिक्सर. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढणार आहे. 21 धावा एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळत आहे. गिरीजा बिल्डर्स स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. अग्रवाल असोसिएट सुपर सिक्स आपण याआधी बघितला या षटकात. बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र काय क्रॅकिंग क्रॅकिंग क्रॅकिंग. पुणेरी फ्राईज ज्या रीत्या क्रॅकिंग आहेत ना तेवढाच क्रॅकिंग चौकार इकडे मात्र पाहायला मिळाला आहे. बॅकफुट पंच, चौकार 4. अतिशय चांगला फटका इम्प्रोवाइज करत तिकडे मात्र मागच्या दिशेने केवळ ढकलला बॉलला आणि 4 धावा इकडे मात्र वसूल करून काढलाय. रनसंख्या वाढतीय चौकाराच्या मदतीने. स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडला बॅटर आपण बघतोय अटॅक करत असताना. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इतका काही खास होणार नाही. डॉट बॉलच्या मदतीने आपण एक धावेच्या मदतीने आपण बघतोय षटक मात्र खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या नावाची. फुलाल्यांचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र इकडे पळून काढली गेली आहे. गुणवत्तापूर्ण आयोजन आहे कारण की चांगले प्रेक्षक ज्या रीत्या आपण बघतो खेळाडूंच्या चौकार षटकारांवर टाळ्या शेट्यांचा गजर करतात. चाहत्या खेळाडूंना मात्र इकडे सपोर्ट करतात. या गोष्टीची देखील एक वेगळी मजा आहे. युट्यूबवर मॅचचा आनंद घेणे, मित्रांसोबत मग ऑफिसमध्ये असो कॉलेजमध्ये असो, माझा मित्र खेळतोय, माझा भाऊ खेळतोय, आमचा शेजारी खेळतोय, त्याचा मॅच आम्हाला बघायचा आहे. अनेक यूट्यूब आणि स्मार्ट टीव्ही सध्याच्या घडीला ऑन आहेत. फुलाल्यांचा बॉल, ओ हो चांगला चेंडू, बट तेवढा चांगल्यारीत्या अडवण्याचा प्रयत्न देखील केला. हालांकी धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढत असताना धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढतीये. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 28 धावा 2 बॉलमध्ये आतापर्यंत 2 आल्यात. फुलाल्यांचा बॉल, कनेक्शन टायमिंग फसलाय आणि इकडे मात्र फैजलला विकेट मिळतीये. फलंदाज बाद डीजे. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत जर बघितलं तर या षटकात झालाय. मॅचचा आनंद नक्कीच प्रेक्षक घेतात आहे ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत. सध्याच्या घडीला आपण बघू शकतो एकीकडे निलेश सर जे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर नाशिकचे रॉकी भाई म्हणून सुप्रसिद्ध असलेले आपल्या सर्वांचे लाडके स्क्वेअर लेग पंचच्या भूमिकेत सध्याच्या घडीला मयूरजी सोनवणे सर. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजकिरण राजपूत जे मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. 29 वर 1 स्कोर. अकुटप्याचा बॉल, फटका हवेत, हालांकी फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर जातील 1 धाव इकडे मात्र जी की मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रनसंख्या वाढणार आहे. तेजकिरण राजपूत काल नक्की जर बघितलं तर निराश होते थोडे ज्या रीत्या त्यांचा परफॉर्मन्स रात्रीच्या मॅचमध्ये झाला, बट क्षमता आहे या खेळाडूमध्ये कमबॅक करण्याची. गोलंदाजी मार्कवर फैसलची चांगली गोलंदाजी झाली आहे. 1 धाव इकडे मात्र मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मला नाही वाटत असेल. एका धावेच्या मदतीने षटक पूर्ण होत आहे. तर तब्बल 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 31 रन, 3 ओव्हर 31 रन, 1 गडी बाद. 31 for 1 आफ्टर 3. डीजे.
चला 3 षटकांच्या अखेरीस 31 वर 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चांगलं षटक टाकलं फैजल यांनी 5 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. आता उमेश यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. हो रनअप जर बघितलं तर हलकासा इंटरेस्टिंग आहे. कदम ताल करत आपण बघतो ज्या रीती ते चेंडू टाकतात आहे. सरळ मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि यस मन फ्रॉम नाशिक यांचा इशारा षटकार सिक्सर छे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आदरणीय रमणजी पाटील साहेब बजे होळकर यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समिती जय हिंद क्रिकेट क्लब आणि नवचेतना बहुउद्देश फाउंडेशन यांच्या वतीने जर बघितलं तर हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नक्कीच उमेश ज्यांचा रनअप बघून सध्याच्या घडल्या सर्व प्रेक्षक बनत असतील. गोलंदाज नुसता चाली राहिना हलक्या पावलांनी मात्र येत आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव इकडे मिळते. हालांकी मोठा फटका आला बट कमी गतीने पेस तेवढा देत नाहीये उमेश आपल्या गोलंदाजीमध्ये फलंदाजांना. फक्त कदम ताल करत थोडेसे हळूहळू समोर येत आहे. ज्यारीत्या चेंडू रिलीज करताय फिंगर रोल करताय बॉलवर. चांगला चेंडू इथे देखील आपण बघतोय नक्कीच यस मान्यवरांचं स्वागत इकडे मात्र केलं जात आहे. मुख्य मंचावरती आपण बघू शकतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. चोपडा प्रीमियर लीगचा थरार यस कॅमेरामॅन मुख्य मंचावरती जर बघितलं तर कॅमेरा इकडे मात्र वळवायचा आहे. मान्यवरांचं तिकडे मात्र स्वागत जे की केलं जात आहे. आलेल्या मान्यवरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत राहील. यस षटक पूर्ण झालंय 4 ओव्हर 41. 4 ओव्हर 41.
चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. 5वं षटक इकडे मात्र आता जे की मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे आणि आय गेस बॅट बहुतेक तिकडे खाली बॅक ड्रॅग झाली होती. लाऊड अपील तिकडे केली गेली आणि फेटाळल्या पंचांनी अपीलला. यावेळेसचा बॉल तगडा हिट. हालाकी फिल्डर जर बघितलं तर दूरवर राहतील. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं जात आहे. रन संख्या जर बघितलं तर आपण बघतो इकडे एका धावेच्या मदतीने वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर स्कोर कार्डला मात्र इकडे चालना मिळत असताना हलक्या हाताने मागे फक्त स्टिअर केला होता बॉलला. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढली आहे. यावेळेसचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स मारण्याचा तिकडे मात्र प्रयत्न होता. मानस हलकासा फसला आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बॅट आणि बॉलचा कॉन्टेस्ट. कधी फलंदाज हवी होत आहे कधी गोलंदाज. याही वेळेस हलक्या हाताने स्टिअर करत. क्या बात है क्या बात है. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा नकार. दुसऱ्या धावेसाठी इकडे मात्र नकार दिला तेजकिरण राजपूत यांनी. एकीकडे जर बघितलं तर निलेश पावरा जे मात्र आपण बघतोय 12 बॉलमध्ये 23वर नॉट आउट आहे 2 षटकार मारून. त्याचबरोबर तेजकिरण राजपूत जे 5वर खेळतात आहे. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल. आता मात्र काय तेजकिरण राजपूत सुकीला माफी नाही. अग्रवाल असोसिएट सुपर षटकार. या षटकाराचे प्रायोजक. 5 षटकांचा खेळ पूर्ण 5 ओव्हर 52 एक गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. 6व्या षटकाला इकडे सुरुवात झालेली आहे. उडवण्याचा प्रयत्न आहे. फटका हवेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडताय कमी आणि बॅटरला मिळाली आहे 6 धावेंची हमी. सिक्सर. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. प्रयत्न भरपूर केला बट निघून गेला बॉल. खेळाडू बनले दर्शक आणि दर्शक झाले दिवाने. जबरदस्त फटका. रन संख्या 58. फुलल्यांचा बॉल. यावेळेसही फॉलो थ्रो मध्ये चेंडू मात्र इकडे अडवला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना पहिल्याच बॉलवर मोठा फटका आला होता हर्षल यांच्या विरोधात. त्याच्यानंतर मात्र नक्कीच थोडासा चेंडूला लाईन अँडला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न. 58 वर 1 स्कोर. यावेळेसही उभा केलाय फक्त बॉल आणि अजून एक बॉल. हवाई मेल हवाई फायर. काय बॅटिंग होतीये. लाजवाब लाजवाब. सिक्सर षटकार. थँक्यू डीजे. 15 बॉल मध्ये 35 ची केळी. निलेश गेम चेंजर बनलेत यावेळेस. हो हे काय होतं. हे काय होतं. नक्कीच जर बघितलं तर चेंडू मात्र इकडे टाकला गेलाय आणि हलकस जर बघितलं तर समीकरण इकडे मात्र बदलताना
कमी गतीने चेंडू टाकला, दिशा देण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बाद आहे. OUT आउट. DJ आपण मात्र वळूयात. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल झालेले आहेत. भूपेश, कालच्या मॅचचे हिरो, जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजीसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. हर्षल यांचा जर बघितला तर इकडे निर्धाव चेंडू जो की त्यांनी पाहायला मिळाला भूपेशसाठी. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिला ऑन साइडच्या क्षेत्रात. फिल्डर मात्र तिकडे आहेत. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरीचा प्रयत्न पूर्ण. 2 धावांच्या मदतीने रणसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिलं होतं बॉलला आणि षटक इकडे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 66 वर 2, 6 ओव्हर 66 रन, 2 गडी बाद. 66.2 आफ्टर 6. DJ धन्यवाद DJ. यस, गिरीश का गाना भी ट्रेंडिंग में है और चोपड़ा प्रीमियर लीग भी. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर आता मयूर सपकाळे. क्या बात है. बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटल मध्ये स्वागत केलंय मयूरचं. तेज किरण यांच्या बॅटबद्दल फायरिंग स्ट्रोक, सिक्सर, षटकार. अर्निश एंटरप्राइजेस 77 स्पोर्ट्स च्या फ्लेक्सला मानवंदना देणारा षटकार. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मजा येणार आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव, दुसरीचा मात्र इकडे कुठलाच प्रयत्न जो मात्र मैदानाच्या आतमध्ये राहणार नाही. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर रनसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. तेज किरण राजपूत, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वो खुद करते हैं मंजिल आसमानों की. यावेळेसचा बॉल इनसाइड आउट. कव्हरच्या क्षेत्रात फिल्डर मात्र तैनार आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र पूर्ण केली. आय गेस पाय तिकडे मात्र घसरला हलकासा. रनसंख्या 74 रन. 9 बॉलचा खेळायचा बाकी आहे. वापस बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे मयूर सपकाळे तर त्यांच्या विरोधात तेज किरण राजपूत. 2 वाघांमध्ये झुंज सुरू आहे. क्लीन बोल्ड. हो 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 हो. इकडे काय, खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़तो सही, अरे सब कुछ होगा हासिल मयूर, यकीनन तू जिद पर अड़तो सही. विकेट. विकेट आली आहे. षटकाराचा सूड इकडे मात्र घेतलाय बॅटिंगसाठी. आता जर बघितलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 74 वर 3 जी की सध्याच्या घडीची स्थिती जी आपल्याला पाहायला मिळते. आणि यस, सचिन परफ्यूम हाऊसने आता नंबर डायल केलेला आहे. तो नंबर सर्वांना माहिती आहे. काय निशांत भाऊ, 100. बॅटिंगसाठी महाराष्ट्र पोलीस, जळगाव पोलीस, अतुलजी मोरे मात्र दाखल झालेले आहेत.
रनसंख्या 74. ओ हो वा भाई वा, बिग स्माइल, मोठी स्माइल आहे मयूर यांच्या चेहऱ्यावरती, अतुल मोरे यांच्या चेहऱ्यावरती देखील, कारण की चांगला चेंडू मयूरने टाकलाय. जरी षटकार आला होता तरी मात्र इकडे कम बॅक करून दाखवलाय मयूर सपकाळे. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौट कर वापिस जरूर आऊंगा, हेच सांगितलंय मयूरने. विकेट आली आहे. डीजे बॉल भारी भेटला. थँक्यू डीजे. बॉलिवूडमध्ये ज्या रीती आपण बघतो ना की हिरो आधी विलनकडनं पुरेपूर जर बघितलं तर मार खातो आणि त्याच्यानंतर कमबॅक करतो, मयूरच्या 2 षटकांची कहाणी देखील तशीच राहिली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जाम धावा त्यांच्या विरोधात मात्र आल्या, बट गेल्या 2 बॉलमध्ये खळबळी त्यांनी मात्र मचवली आहे. फ्री हिटचा बॉल आहे, सॉरी हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिकच्या बॉलला यावेळेस मात्र बॅटची कड लागतीये, बॅटची कड लागतीये, पसार, उई उई, हळू. श्रीरामजी बघा, CPL दरवर्षी होणार आहे, बट तुम्हाला इंजुरी जर झाली तर नक्कीच ते मात्र नक्कीच अवघड होईल. हालांकी प्रयत्न चांगला केला, बट षटक इकडे पूर्ण होताना 7 ओव्हर 78, 4 गडी बाद. श्रीरामजी यांनी मात्र प्रयत्न लाजवाब केला. हालांकी गोलंदाजी त्यांची मात्र चर्चेत आहे या स्पर्धेत. तो पहिल्या दिवसाचा शेवटचा मॅच मला आठवतो, त्या 55 डिफेंड करण्यामध्ये यांचा देखील मात्र फार महत्त्वाचा रोल होता. तर चला, 7 ओव्हर 78, 4 गडी बाद. थँक्यू डीजे. ही म्युझिक वाजली होती, ही म्युझिकचा जसा आवाज आला होता ना, मी डीजेला एवढंच सांगेल, तुम सोए हुए शेर को जगा रहे हो. फिलहाल वो शेर मैदान के अंदर अंपायरिंग कर रहा है. आणि हे गाणं जसं वाजलं होतं तसं हळूहळू जर बघितलं ना तर ते म्हणतात ना, आतमधला जर बघितला तर एक वाघ जो जागतो मयूरजी सोनवणे यांच्या. हालांकी पंचगिरी फार जबरदस्त काढतात, तेवढे चांगले डान्सर देखील आहेत ते. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ, इकडे मात्र हाताळला गेलाय. तत्पूर्वी जर बघितलं तर डावाचं मात्र हे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे सुरू होत असताना यावेळेसचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चेंडूवर येतील, जोपर्यंत चेंडूला तिकडे मात्र अडवलं जाईल. अपील अपील अँड गॅस. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. हायकोर्टात मात्र आता मुकदमा गेलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय इकडे मात्र अवघ्या काही वेळातच आपल्या समोर येईल. बट तत्पूर्वी जर बघितलं तर सर्व स्पॉन्सर्स धन्यवाद, ज्यांनी मात्र या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर जे की सहकार्य दिलंय, मानधन दिलंय, आपला सपोर्ट दाखवलाय, त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. जे तत्पूर्वी जर बघितलं तर आमच्या स्पॉन्सर्स आपण नक्कीच धन्यवाद मानूयात. स्पर्धेसाठी आपण बघतोय बॉल स्पॉन्सरच्या भूमिकेत सोनम इलेक्ट्रॉनिक्स चे सर्व आदरणीय रमेशभाई अग्रवाल जे मात्र आपल्याला लाभलेत, त्यासाठी त्यांचेही धन्यवाद. कॅब स्पॉन्सरच्या भूमिकेत साईबाबा हॉस्पिटल, यस सेफ आहे हा निर्णय इकडे मात्र आलेला आहे. तर कॅबसाठी साईबाबा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर सचिनजी काटे यांचाही धन्यवाद राहील. टी शर्ट स्लीव्स स्पॉन्सरच्या भूमिकेत न्यू बापू टी हाऊसचे सर्व राहुल महाजन यांचाही आम्ही धन्यवाद मानतो. आणि न्यू बापू टी हाऊसला एकदा
नक्कीच संपर्क करा आणि कॉफी मात्र तिथली नक्कीच ट्राय करा. अतिशय चांगली टेस्ट आहे. त्याचबरोबरने अंपायर टी शर्ट जे या स्पर्धेसाठी जे की सौजन्य दिले गेले आहे, सप्तशृंगी माता दूध संकलन विक्री केंद्र राकेश दादा महाजन यांचंही धन्यवाद राहील. सर्व मान्यवरांचं वेळोवेळी नक्कीच मात्र आम्ही धन्यवाद मानू. त्याचबरोबरने जर बघितलं तर या स्पर्धेसाठी स्पोर्टिंग पार्टनरच्या भूमिकेत 77 स्पोर्ट्स चोपडा अर्थात हर्निश एंटरप्राइजेस निशांत दादा महाजन आणि त्याचबरोबरने 77 स्पोर्ट्स चे सर्वा प्रतीकभाई जीवराजानी यांच्या माध्यमातून देखील जी की आपण बघतोय स्पोर्टिंग पार्टनरच्या भूमिकेत जी भूमिका त्यांनी या स्पर्धेत बजावली आहे, जे सहकार्य CPLच्या पर्वासाठी दिले म्हणजे 77 स्पोर्ट्स चोपडा. नक्कीच आपण बघतोय निशांत यांच्या माध्यमातून या सर्व जर्सी ज्या आहेत त्या मात्र पुरेपूर डिझाईन केल्या गेल्या आहेत चांगल्यारीत्या आणि जबरदस्त आयोजन आहे. खेळाडू देखील खुश आहेत. संपूर्ण जे सहकार्य 77 स्पोर्ट्सने या स्पर्धेला दिलं आहे, कॅब्स देखील मात्र त्यांच्या माध्यमातून चांगल्यारीत्या डिझाईन करण्यात आला आहे. आपल्याला देखील आपल्या स्पर्धेसाठी चोपडा तालुक्यात काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच निशांत यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी वळूयात आपण डावाचं जर बघितलं तर बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल, इकडे मात्र काय दुसरी देखील धाव इकडे मात्र जी की मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. रनसंख्या मात्र सध्याच्या घडीला स्थिर आहे स्कोर कार्ड वरती. रनसंख्या मात्र इकडे वाढतीये. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर योगेश. यावेळेसचा बॉल पडा भी और जडा भी देकर जाएगी पूरे 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 आधा दर्जन रन. अग्रवाल असोसिएट्स षटकार. धन्यवाद डीजे. 89 वर 4 स्कोर. शेवटचा बॉल लास्ट बॉल राहील आता या डावातील. आता अपेक्षा ठेवतील इकडे मात्र सचिन परफ्यूम हाऊसचे खेळाडू एखादा मोठा फटका यावा, नक्षत्र ज्वेलर्स बनेल डॉट यावा. फुलाल्यांचा बॉल टोएंडला लागतोय. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा इकडे मात्र कॉल नसेल. विकेट तिकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर चला बॅटर मात्र बाद आहे. 90 धावा इकडे बनवल्यात. 90 रन्स ऑन दी बोर्ड फाय टीम सचिन परफ्यूम हाऊस आणि 91चं राहील टार्गेट. थोडासा वेळ वाचवायचा आहे, लवकरात लवकर यायचंय. तोपर्यंत जाऊयात आमचे DJ मास्टर सरदार साऊंड अँड नॅशनल ऑडिओ कडे.
टॉस साठी चला. आनंद चष्मागर आणि त्यांच्या विरोधात डीडी फायटर, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. यावेळेसचा बॉल फुलालांच्या बॉलला पहिल्याच बॉलवर डिपॉझिट केलाय, सरळ सीमारेषा पार. कमलेश यांच्या बॅटमधनं धावा मिळतील 4 चौकार. यस, चला रन संख्या मात्र वाढली आहे. यावेळेस जर बघितलं तर आउटसाइड दी ऑफ, इकडे मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न ग्रीजच्या कोहलीचा, इकडे मात्र जर बघितलं तर चांगल्यारीत्या वापर केलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय षटक. इकडे मात्र जे आहे ते आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना हेमंत यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. यावेळेसचा बॉल फटका मात्र हवेत, भूपेश येत आहे बॉल खाली, झेल मात्र टिपलाय, चौकाराचं उत्तर विकेटने, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळूयात आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षल पाटील जे मात्र नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिली विकेट जर बघितलं तर इकडे सस्त्यात आली आहे, चौकार मारून तिकडे मात्र कमलेश यांना परतावं लागलंय. 4 वरती 1, 2 बॉलचा खेळ अजूनही यायचा बाकी. 44 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 87 धावांचं आव्हान जे मात्र अजूनही शिल्लक आहे. पुढचा चेंडू, 2 बॉल अजूनही यायचे बाकी त्या षटकातील. फुलाल्यांचा बॉल, बॉडी लाईनचा वेध मात्र या चेंडूने घेतलाय. चांगला चेंडू मात्र इकडे हाताळला गेलाय, म्हणजे पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्यानंतर जी सुधारणा लाईन अँड लेंथ मध्ये केली आहे, म्हणजे चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो, चुकांपासून शिकतो म्हणजे नक्कीच देव माणूस. आणि तशीच कामगिरी इकडे मात्र डॉक्टर साहेब सध्याच्या घडला करताय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक जे मात्र सुरू आहे. ॲडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंडकडनं. याही वेळेसचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, लाजवाब गोलंदाजी, षटक मात्र पूर्ण होत आहे. धावा फक्त आल्या 4 आणि 1 गडी देखील बाद केलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीवर. 1 ओव्हर 4 1 गडी बाद, 1 ओव्हर 4 1 गडी बाद. डीजे. चला पहिलं षटक पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय 4 धावा इकडे मात्र ज्या की स्कोर कार्डवर लागल्या गेलाय. चला 42 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर तब्बल 87 धावा ज्या मात्र इथून पुढे बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर मयूर
सपकाळे जे मात्र स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि गोलंदाजी मार्कवर डॉक्टर हेमंत यांना मात्र आता रिप्लेस करत असताना अतुल मोरे यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. 4 वरती 1 स्कोर सध्याच्या घडीला. डावाचं जर बघितलं तर पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर जी मैदानाच्या आतमधली धावा संख्या आहे. चला स्ट्राईक रेंजला जर बघितलं तर आता मयूर सपकाळे जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्राईक रेंजला हर्षल पाटील, गोलंदाजी मार्कवर अतुल मोरे. रनअप मात्र पूर्णपणे आपला तिकडे घेत असताना खाशा वेगाची चर्चा आहे अतुल मोरे यांच्या. काल जर बघितलं ना तर लाजवाब कामगिरी त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली होती. ज्यारीत्या आपण बघितलं मौक्याच्या क्षणी चांगली गोलंदाजी त्यांनी महत्वाच्या षटकांमध्ये संघासाठी केली. धावा तिकडे मात्र वाचवल्या होत्या. आज मात्र त्यांच्याकडनं आशा असेल. रनसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 4, 1 गडी बाद. डावाचं दुसरं षटक इकडे मात्र जे की आता मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाईल. स्ट्राईक रेंजला जर बघितलं तर मयूर सपकाळे. चला थोडीशी घाई करायची. मॅच मात्र इकडे फास्ट खेळवायचा आहे. यस, वेळ मात्र पूर्णपणे घेतला. युवा खेळाडू जर बघत असतील ना तर खास शिकण्यासारखं आहे अतुल मोरे यांच्याकडनं. कारण बघा रिदम मिळत नाहीये तर त्यांनी चेंडू डिलिव्हर केला नाही. ही चांगली गोष्ट आहे. हलक्या हाताने यावेळेस मात्र सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. धाव मात्र इकडे कुठलीच घेतली नाही, फक्त सन्मान दिला. जसा टप्पा पडल्यानंतर चेंडूला तिकडे उसळी मिळाली. हलक्या हाताने मात्र इकडे बॅटचा फेस ओपन करत असताना डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक जे मात्र पुढे जाताना आपल्याला जे की पाहायला मिळत आहे. डावाचं जर बघितलं तर हे दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकरला मयूर. पुढचा चेंडू अतुल मोरे यांचा. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने लॉंग लेगच्या क्षेत्रात. चेंडू मात्र दान 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 फरार. 4 चौकार. चार धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर वाढताना ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहे. रनसंख्या मात्र 8 वरती या चौकाराच्या मदतीने. मयूरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. रनसंख्या 8 रन. चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धेत जर बघितलं तर चौकाराचं प्रायोजकत्व दिलं गेलंय पुणेरी फ्राईज. ज्याचे सर्वा जे मात्र आहेत चंद्रशेखरजी कोष्टी यांचाही धन्यवाद राहील. रनसंख्या 8 रन 1 गडी बाद. यावेळेसचा बॉल फुलाल्यांचा बॉल टाकला होता. आमंत्रण दिलं त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळते आहे. अतुल मोरे यांचं सेलिब्रेशन आपल्याला इकडे पाहायला मिळालं. पुढं टाकला होता बॉल, त्याला ड्राईव्ह करत होते तिकडे मयूर. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तिकडे पकडला गेला जेल. आणि त्याच्यानंतर पाहायला मिळाला आहे ये जल्लोष, हे जल्लोष. आपण बघू शकता ऑन स्क्रीन अतुल मोरे यांचं सेलिब्रेशन. आणि सध्याच्या घडला ते म्हणतात आहे माझा पॅटर्न जरा समजायला वेळ लागेल, पण जेव्हा समजेल ना तेव्हा मात्र तुम्हाला वेळ लागेल. विकेट आली आहे, फलंदाज मात्र बाद आहे. यावेळेसचा बॉल आल्या फैजलच्या बॅटमधनं पाकच्या बॉलवर विकेट. तर यावेळेस जर बघितला तर वेगाचा वापर करत पहिल्याच बॉलला डिपॉझिट केलाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फैजल आले, चौकारही घेऊन आले. 4. यावेळेसचा बॉल इथे देखील क्या बैटिंग होती है ना. आओ देखा ना ताओ, दे दिया 4 का भाव. अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है.
ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर अभी बाकी है. षटक पूर्ण होत आहे. 2 ओव्हर 16, 2 ओव्हर 16, 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. 2 चौकारांच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. विकेट तिकडे मात्र येताना म्हणजे सुरुवात झाली तिकडे विकेटने आणि षटक संपलंय मात्र 2 चौकारांनी. रनसंख्या मात्र आपण बघतोय 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा इकडे मात्र ज्या की आपल्याला स्कोर कार्डवर लागलेल्या पाहायला मिळतात आहे. फैजलने जाताच मात्र तिकडे 2 मोठे फटके चांगल्यारीत्या खेळलेत आणि यस रनसंख्या मात्र इकडे 16 वरती गेली आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केलाय. पुढच्या षटकात आता आपण बघतोय भूपेश जे मात्र येत आहे गोलंदाजी मार्कवर. ॲडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंड कडनं. यावेळेसचा बॉल इथे देखील क्षेत्ररक्षक आहेत चांगल्यारीत्या मात्र चेंडूला अडवलाय. बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला येताना पाहायला मिळाले. खासे वेगात आले आणि धावस्वरूपी जर बघितलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात इकडे मात्र डॉट बॉलने होतीये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, कट टू कट लढाई सध्याच्या घडीला पाहायला मिळते. प्रत्येकावर नजरा लागलेल्या आहेत या मॅच मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अजून एक वेळेस इकडे मात्र उभा केला गेलाय. लाजवाब गोलंदाजी. मागच्या षटकाची समाप्ती 2 चौकारांनी झाली होती तर या षटकाची सुरुवात इकडे मात्र 2 डॉट बॉलने जी की आपल्याला होताना पाहायला मिळते. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 16 धावाचं तिसरं षटक इकडे मात्र आपण बघू शकतो प्रगतीपथावर. भूपेश महाजन वैयक्तिक आपल्या कोट्याचं मात्र पहिलं षटक हाताळतात आहे. फुलल्याचा बॉल. यस 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 तेजाभाई आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक त्यांनी पाहायला मिळाले. हलकासा पाय तिकडे मात्र अटकला होता त्यांचा. नक्की जसा चेंडू त्यांनी कॅरी केला आणि चांगला झेल इकडे मात्र तेज किरण यांनी पकडलाय. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक गडी इकडे मात्र गारत. ओ युटी आउट. तिसरा फलंदाज बाद. डीजे यस फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. फटका मात्र इकडे फसला होता. नक्कीच जर बघितलं तर रिप्ले मध्ये आपण बघू शकतो चांगला कॅमेरा वर्क आणि त्याच्यानंतर काय हलकेशे फंबल झाले तिकडे. तेज किरण ऑन स्क्रीन आपण देखील बघू शकता. बट ते म्हणतात ना मैं चलते चलते थक गया हूँ अब और चल नहीं सकता. मैं चलते चलते थक गया हूँ अब और चल नहीं सकता. तेज किरण म्हणताय क्या करू यार सूरज हूँ सूर्यास्त के पहले ढल नहीं सकता. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जी मात्र केली आहे तेज किरण यांनी. चांगला झेल तिकडे मात्र टिपलाय. हलकासा पाय तिकडे मात्र नक्कीच आपण बघितलं होतं अटकला होता त्यांचा. बट त्याच्यानंतर देखील बॉडी बॅलन्स चांगला मेंटेन ठेवला. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट होती हर्षल पाटील यांची. भूपेशला मिळाले तिकडे यश. 16 वर 3 स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला तयार. भूपेश चांगली कामगिरी. यावेळेसचा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवर. बट चेंडूच्या खाली आहे कोण. चेंडूच्या खाली आहे कोण. यस तिकडे मात्र आपल्याला इन ऍक्शन अतुलजी मोरे त्यांनी पाहायला मिळालेत आणि यस झेल मात्र इकडे झालाय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 2 बॉल मध्ये 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना फलंदाज बाद आहे. 16 वरती चौथा गडी. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला होती आहे. अतुलजी मोरे तिकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाले. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला धावत असताना अतिशय लाजवाब झेल त्यांनी मात्र टिपलाय आणि कौतुक करावं लागेल. आता हॅट्रिक वर आहे भूपेश. एक कॅच पकडलाय तेज किरण यांनी. एक कॅच पकडला अतुलजी मोरे यांनी आणि हॅट्रिक वर आता भूपेश.
एकही धाव भूपेशने आतापर्यंत या षटकात खर्च केलेली नाहीये. जो विश्वास भूपेश यांच्यावरती दाखवला होता चला आता हॅट्रिक पाहायला मिळेल का हे मात्र आता आपल्याला इकडे पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर भूपेश, स्ट्रायकरला बॅटर तयार, हॅट्रिकचा कॉल, टप्प्याचा बॉल, फटका हवेत, प्रयत्न लाजवाब, प्रयत्नांना नाही मिळणार आहे यश. प्रफुल पॉवरफुल स्ट्रोक खेळतात आहे आणि षटकार इकडे मात्र वसूल करतात आहे. सिक्सर आलाय, रनसंख्या मात्र वाढली आहे षटकाराच्या मदतीने. शेवटचा बॉल मात्र अजूनही यायचा बाकी आहे. षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स 22 फॉर 4. 31 बॉल मध्ये 69 ची गरज आहे. षटकार मात्र येताना पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल राहिला षटकातील आता. हलक्या हाताने इकडे मात्र आउटसाइड ऑफ चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 3 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 3 ओव्हर 22 रन, 4 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 30 धावा बनवायचे 69. 30 बॉल 69. हे बघा एक सूचना आहे आता यानंतरचा जो मॅच आहे आनंद चष्मागर आणि त्यांच्या विरोधात डीडी फायटरचे सर्व खेळाडू इकडे उपस्थित आहे. कॅप्टन उपस्थित आहे. मग डीडी फायटरचे खेळाडू आलेले नाही आहेत. आनंद फायटरचे खेळाडू इकडे आहेत. लवकरात लवकर टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचं आहे. अवघ्या 5 मिनिटात जर टॉस नाही झाला तर मग योग्य ती पेनल्टी जी मात्र दिली जाईल, कारण की या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचं आहे. 2 ओव्हरची पेनल्टी राहील मग तुम्हाला, म्हणजे एका टीमला 8 ओव्हर मिळतील, तुम्हाला मिळतील 6. तर प्लीज थोडंसं सहकार्य करा आणि लवकरात लवकर मात्र आपण इकडे रिपोर्ट करायचं आहे. 3 ओव्हरच्या अखेरीस 22 वर 4 आहे. पुढच्या षटकात जर बघितलं तर आता एक्सप्रेस अर्थात अतुलजी मोरे गोलंदाजी मार्कवर येतात आहे. नयन महाजन यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. सर्वच जर बघितलं तर धडधाकट खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला सचिन परफ्यूम हाऊस या संघामध्ये, कारण की सर्वांची शरीर दृष्टी जर तुम्ही बघितली ना, तेज किरण राजपूत असतील, आता नयन यांना आपण बघतोय, भूपेश यांना बघतोय, अतुलजी मोरे यांना आपण बघतोय, सर्वांची शरीर दृष्टी एकसारखी आहे. आणि नक्कीच आता नयन यांना इकडे पाचारण करण्यात आले. डॉट बॉलने मात्र नयन आपल्या षटकाची सुरुवात करतात आहे. 22 धावा स्कोर कार्डवर स्थिर आहे सध्याच्या घडीला. पुढचा चेंडू, याही वेळेसचा बॉल चांगला उसळता चेंडू मात्र इकडे टाकला. आला की बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खासा संपर्क नाही. अपील मात्र इकडे केली गेली आहे. दादा बोला ना. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जातोय. डीडी फायटर्स आणि त्यांच्या विरोधात आनंद चष्मागर या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल होत असताना आणि दरम्यानच्या काळात काय विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये येताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून एक गडी इकडे मात्र बाद झालाय. धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 5वा 23 वर 5. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. न्यू बॅटर आता मात्र स्ट्रायकर एंडला जे आपल्याला दाखल झाले पाहायला मिळत आहे. चला प्लीज थोडासा वेळ वाचवायचा आहे, विनंती आहे. मॅच थोडीशी घाईत खेळवा.
29 बॉलमध्ये 68ची गरज. 23वर 5 आहे स्कोर. लवकर आताचे खेळाडू आहे. फ्लाइंग स्लिपला इकडे मात्र आता खेळाडू वाढवले गेलेत. यावेळेसचा बॉल फुल टॉसला, फुल टोल आल्या आल्या पहिलाच वार, नो बॉल प्लस 6 षटकार. बनवून मारला फटका. फुलाल्यांचा बॉल होता, त्याला मात्र डिपॉझिट केलं स्टँड्स मध्ये आणि रन संख्या मात्र षटकाराच्या मदतीने वाढतीये. डीडी फायटरने टॉस जिंकला. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. षटकार आलाय. याही वेळेसचा बॉल फ्री हिटचा आहे. हालांकी फिल्डर मात्र तिकडे आहेत. आणि इकडे काय, दोन मिनिट अंपायर 2 मिनिट चौकार आहे. 2 मिनिट थांबायचं आहे. 12वा खेळाडू पाठवा ना, बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीम. मयूर 12वा खेळाडू पाठवा ना यार, इकडे स्कोररला पण थोडासा प्रॉब्लेम होतो प्लीज. यावेळेसचा बॉल नक्कीच जर बघितला तर सरळ बॉलर टू कीपर. तिकडे जर बघितलं तर हलकीशी चुकी इकडे मात्र होताना पाहायला मिळते. आय गेस पायाचा वेध तिकडे मात्र चेंडूने घेतला होता. न्यू बॅटर दानिश अली जे मात्र दाखल झालेले आहेत. 34वर 5 आहे स्कोर. 34 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. 27 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 57 धाव्यांची जी मात्र इथून पुढे गरज आहे. शॉर्ट चेंडू, दानिश अली थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. दे धक्का आणि घे क्वालिटी चक्का. सिक्सर षटकार. 40 वरती 5. षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. 26 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 4 बॉल मध्ये खळबळी इकडे मात्र मचवली है. दानिश अली मचा दिया खलबली, क्योंकि आ चुका है मैदान के अंदर दानिश अली. आली रे आली, आता दानिशची बारी आली. 40 वरती 5 स्कोर. 40 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. डीडी फायटरने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय जो मात्र पुढच्या मॅच मध्ये त्यांनी घेतलाय. रन संख्या 40. 2 बॉल यायचे बाकी. याही वेळेस हो 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 हो, 12 कम घसीटा ज्यादा, एकच दादा एकच वादा. दानिश अली काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग केली आहे. कमालीची बॅटिंग. यू डोंट नीड इन्व्हिटेशन्स टू मेक प्रॉफिट. प्रॉफिट कमवण्यासाठी इन्व्हिटेशनची गरज नाही आणि क्रिकेटमध्ये धावा बनवण्यासाठी कोणत्या आमंत्रणाची, कोणत्या इन्व्हिटेशनची गरज नाहीये. आला बॉल पट्ट्यात आणि सरळ मात्र षटकारासाठी. 46 वर 5 आहे स्कोर. 25 बॉल मध्ये आता 45 ची गरज. पुढचा चेंडू. याही वेळेसचा बॉल टोएंडला लागतोय. काय बॅटिंग केली आहे दानिशने. 5 बॉल मध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 22. आता एक धाव अजून मिळेल. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 47. 4 ओव्हर 47. 24 बॉल 44 ची गरज. 24 बॉल 44.
षटकांच्या अखेरीस 47 वर 5 ही मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे. 47 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. 24 बॉलमध्ये 44ची गरज. दानिश अली माहोल बनवलाय दानिश अली यांनी. संघाला जर बघितलं तर या मॅचमध्ये पुनर्जीवित केलंय, संजीवनी दिली आहे. तर बघूयात दानिश अली. चला हलकीशी काही मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये करा विनंती आहे. रन संख्या सध्याच्या घडला 47वर 5 जी की आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये 44 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर अतुलजी मोरे यांना मात्र आपण बघतो इकडे 5 रन करण्यात आलेले आहे. 47 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5 विकेट्स. 24 बॉलमध्ये 44ची गरज. चला 4 ओव्हर 47 रन 5 गडी बाद. शेवटचे 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र इकडे 44 धाव्यांची जी मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर अतुल येतात आहे पुढच्या षटकात. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र येताना पाहायला मिळते. हलक्या हाताने फक्त दिशा दिली होती. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर स्ट्राईक देखील तिकडे रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढते. 48 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना 48 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5. सध्याच्या घडला आपण बघू शकतो स्कोर कार्डवर ज्या की लागलेल्या आहेत. 23 बॉल 43 रन. सध्याच्या घडला कट टू कट बेस्ट वर्सेस बेस्ट फाईट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल इकडे केला जातोय. चला थोडीशी घाई करा प्लीज. इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आता अडताला गेलाय. 48वर 5 आहे स्कोर. 22 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 43 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. एकीकडे प्रफुल्ल जे मात्र 6 वरती नॉट आउट आहे स्ट्रायकर एंडला. याही वेळेस हो बॉल आला कधी गेला कधी अंदाज मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आला नाही. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. अतुल मोरे जेव्हा जेव्हा आलेले आहेत ना संकट समयी संकट मोचन बनूनच आलेले आहेत आणि नक्कीच संकट मोचन बनूनच त्यांची भूमिका असते नेहमी. यावेळेसचा बॉल इकडे मात्र काय गॅप आहे. हालाकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचलेत बॉलमध्ये. चेंडूला जोपर्यंत अडवतील फंबल निराशा पाहायला मिळते अतुल मोरे यांच्या चेहऱ्यावरती. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्यात. 50 धावा नक्षत्र ज्वेलर्सच्या देखील पूर्ण होतात आहे. 50 ऑन दी बोर्ड. 20 बॉलमध्ये 41 पाहिजे. 20 बॉल 41 टू विन. यावेळेस काय आय गेस आशा भऱ्या नजरेंनी मात्र इकडे बघतात आहे खेळाडू आणि रेफरल इकडे मात्र बॅटिंग टीमने घेतलाय. तिसऱ्या पंचांची इकडे मात्र दाद मागितली आहे. शहानिशा करून तिसरे पंच मात्र निर्णय जो काय राहील तो मात्र देतील. फेअर डिलिव्हरी इकडे मात्र जो की
निर्णय आलाय. डॉट बॉलच्या मतीने षटक मात्र पुढे जात आहे. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच जर बघितलं तर अभेद मारा इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत या षटकात. शेवटचा चेंडू मात्र यायचा बाकी आहे. उभं केलंय बॅटर्सला आणि शेवटच्या बॉलला देखील आपण बघतोय अतिशय चांगल्यारीत्या डिलिव्हर केलं. काय गोलंदाजी केली आहे मोरे साहेबांचं. इकडे मात्र कौतुक राहील. खाकी वर्दीची पॉवर, खाकी वर्दीची ताकद नक्कीच क्रिकेटच्या मैदानातही पाहायला मिळतीये. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 5 ओव्हर 50, 5 ओव्हर 50, 18 बॉल 41, 18 बॉल 41 ची गरज आहे. 18 बॉल 41. चला 5 षटकांचा खेळ पूर्ण. 5 ओव्हर 50, 5 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 41 ची मात्र गरज आहे. पुढचं षटक गोलंदाजी मार्कवर ॲडव्होकेट सचिनजी पाटील. बॉलिंग एंड करणं मात्र पुढचं षटक हाताळलं जाईल. गिरिजा बिल्डर्स स्ट्रायकर एंडला मात्र बॅटर सध्याच्या घडल्यात तयार आहे. 50 वर 5 स्कोर. 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 41 ची गरज. गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज पुढच्या षटकात. स्ट्रायकर एंडला दानिश. आडव्या बॅटने लपेटण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग जर बघितला ना खासा तगडा आहे दानिश यांचा. क्रॉस बॅटेड फटके अतिशय चांगल्यारीत्या खेळतात. धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढणार आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धाव संख्या इकडे मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना 51 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढू लागतात आहे. 17 बॉलमध्ये 40चं समीकरण. 17 बॉल 40 रन. 51 वर 5 स्कोर. दानिश अलीवर खूप काही निर्भर आहे. 8 बॉलमध्ये 25 म्हणजे 3 षटकार 1 चौकार जो मात्र त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत ना जिवंत ठेवलंय आपल्या संघाला मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये करतो थोडा वेळ. आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलने इकडे मात्र षटक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 52 धावा स्कोर कार्डवर. 17 बॉलमध्ये आता 39. फुलाल्यांचा बॉल याही वेळेस काही कन्वर्ट झाला नाही. 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. लेग बाईटचा इशारा इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून येत असताना 16 बॉलमध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 38 आव्हान जे मात्र शिल्लक आहे. 38 टू विन इन 16 बॉल्स. कट टू कट बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई काय असते हे मात्र नक्कीच आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर स्वामी स्टार संघाचे संघमालक संदीपजी ओली त्याचबरोबर त्यांचे जर बघितलं तर जवळचे स्नेही आदरणीय श्री विलासजी पाटोळे साहेब जे मात्र खास नागपूरवरनं हा सामना बघण्यासाठी आले. CPL बघण्यासाठी आलेत. त्यांचं देखील जय हिंद क्रिकेट क्लब आणि नवचेतना बहुउद्देशीय संघटना यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेस आता मात्र फटका हवेत.
आणि तिकडे काय झेल जो मात्र होताना पाहायला मिळतोय दानिश अली यांच्या वादळी खेळीचा इकडे मात्र अंत. फलंदाज मात्र बाद राहतील. OUT आउट. धक्का क्रमांक 6. मोठा फटका आला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर मात्र विकेट आली आहे. दानिश चांगली बॅटिंग केली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग करून मात्र नक्कीच दानिश इकडे परतलेत. आता मात्र न्यू बॅटर बॉबी पॉवर. बॉबीला मात्र आता दाखवावं लागेल. 14 बॉलमध्ये 32ची गरज. सामना अजून जिवंत आहे. क्रिकेटचा खेळ आहे. बॅट आणि बॉलचा संघर्ष आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नसतो. प्रोडिक्शन इकडे मात्र सगळं काही फेल आहे सध्याच्या घडीला. 59 वर 6 आहे स्कोर. 14 बॉलमध्ये 32 रन. बॉबीला आज मात्र पॉवर दाखवावी लागेल आपली. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर डॉक्टर हेमंत यांनी आतापर्यंत 2 विकेट अतिशय चांगल्यारीत्या पटकावल्यात. खास करून या षटकात षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय त्यांनी. फुलाल्यांचा बॉल. बॅटची कड. धाव मिळणार नाही. नकार दिलाय. लास्ट बॉल टू गो. 59 वर 6 आहे स्कोर. 13 बॉलमध्ये 32ची गरज. फुलाल्यांचा बॉल होता. त्याला मात्र इकडे काही खासरित्या कन्वर्ट करू शकले नाही. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढतीये. 60 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर काढावा लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे. तेरा बॉलमध्ये 31ची गरज. वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे. रेफरलची माग इकडे मात्र केली गेली आहे वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. तिसऱ्या पंचांना इकडे मात्र नक्कीच फ्रेममध्ये विचारलं गेलंय. शहानिशा करून तिसऱ्या पंच मात्र जो काही निर्णय राहील तो मात्र देतील. नो बॉल आहे. नो बॉलच्या बरोबर इकडे मात्र धाव जुडतीये. छोटे छोटे चाहते देखील मॅचचा आनंद घेत आहे. नॉलेज मात्र प्रत्येकाला आहे. नो बॉल नंतर फ्री हिट भेटते म्हणून. आणि हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. इंग्रजांनी आणला बट आपला कधी झाला कळलं देखील नाही. फुलालाचा बॉल फ्री हिटच्या बॉलला लॉफ्ट केलाय. मिजाज में बगावत आंखों में सैलाब रखते हैं. मिजाज में बगावत आंखों में सैलाब रखते हैं. बॉबी अपनी बल्लेबाजी में तेजाब रखते हैं. षटकार आलाय. मॅच चालली आहे शेवटच्या 12 बॉलवर. 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 24ची गरज. पुढे टाकला होता ऑन दी अप आणि बॉबीने सांगितलं दोस्तों को सलाम दुश्मनों को सलाम बॉबी मेरा नाम. 6 ओव्हर 67 6 गडी बाद. 12 बॉल 24ची गरज.
जा बेटा हा लवकर 6 ओव्हर 67, 6 गडी बाद. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 24ची गरज. गोलंदाजी मार्कवर भूपेश. चला भूपेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. आउटसाइड दी ऑफ. इकडे मात्र चेंडू टाकलाय डॉट बॉलच्या मदतीने. षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड दी ऑफ यावेळेस मात्र पिच केला होता. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू सरळ बॉल टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने समीकरण मात्र पुढे जाईल. 11 बॉलमध्ये आता 24ची गरज. महत्वपूर्ण क्षणी, मौक्याच्या क्षणी इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलंय. बॉबीला देखील इकडे मात्र कमाल करावी लागेल. प्रफुल्लही करावी लागेल. यावेळेसचा बॉल प्रफुल्लने लॉफ्ट केलाय. वा भाई वा. प्रफुल्लचा पॉवरफुल स्ट्रोक. सिक्सर षटकार. 6 कडक. 10 बॉल 18. 10 बॉल 18ची गरज आहे आता. दहा बॉल मध्ये आता 18 पाहिजे. भूपेशच्या विरोधात षटकार आलाय. याही वेळेसचा बॉल. इकडे काय, इकडे काय. फटका मात्र फसतोय. उगवत्या सूर्याचा, मावळत्या सूर्याला सलाम. षटकार आला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर हो युटी आउट. फलंदाज बाद. भूपेश महाजन इकडे मात्र विकेट मिळवत असताना 73 फॉर 6. 9 बॉल मध्ये आता 18ची गरज आहे. 9 बॉल 18. फटका मात्र इकडे हवेत आहे. झेल मात्र इकडे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर स्थिर आहे. सात बॉल 15 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. अतिशय रोमांचक आणि उत्कंठावर्धक सामना सध्याच्या घडीला जो मात्र पाहायला मिळतोय. 76 वर 7 स्कोर. 7 बॉल 15. पुढचा चेंडू. फुलाल्याचा बॉल. उंची, लांबी. फटका मात्र फसताना पाहायला मिळतोय. इकडे मात्र निराश आहेत. झेल मात्र इकडे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि धावास्वरूपी जर बघितलं तर धावा इकडे ज्या मात्र स्कोर कार्डवर जुळतात आहे. तत्पूर्वी जर बघितलं तर शेवटच्या षटकात मॅच जाईल. 6 बॉल 14. 6 बॉल 14. 6 गेंदे 14 रन.
चला शेवटचं जर बघितलं तर आता षटक मैदानाच्या आतमध्ये जे की हाताळलं जात आहे, शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर आता 14 धावेंची जी मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज असणार आहे. आणि गोलंदाजीसाठी जर बघितलं तर आता गोलंदाज जे मात्र पुढच्या षटकात आपल्याला गोलंदाजी मार्कवर येताना जे की पाहायला मिळतात आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये 14 डिफेंड करण्यासाठी निलेश यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. 6 गेंदे 14 रन. स्ट्राईक रेनला जर बघितलं तर बॅटर बॉबी जे मात्र तयार आहे. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, क्षेत्ररक्षक नाहीये. पहिल्या बॉलवर टाळ्यांचा शोर आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे सुंदर फोर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरत चेंडू मात्र निघून गेला. काय कमालीची मॅच पाहायला मिळते. म्हणजे जेव्हा जेव्हा सचिन परफ्यूम हाऊस मैदानाच्या आतमध्ये उतरतीये तेव्हा तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की आपण बघतोय रोमांच मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतोय. 81 वर 7 स्कोर सध्याच्या घडीला. 5 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी आपण बघू शकतो 10 धावेंची जी मात्र गरज आहे. काटे की टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, पैसा वसूल मनोरंजन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू आहे. चांगला फटका इनसाइड आउट, तिकडे मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळला, चौकार मात्र मिळवलाय. 5 बॉल 10. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, जबरदस्त. बॉबी पवार, तेरे हर वार का पलटवार हूं मैं और यूं ही नहीं बॉबी पवार हूं मैं. काय बॅटिंग, काय फटके, पुणेरी फ्राई, सुपर चौकार. आणि आता शेवटचे 4 बॉल 6ची गरज. पहिल्या 2 बॉलवर जर बघितलं तर नक्कीच चांगले फटके खेळत 8 धावा इकडे मात्र वसूल केल्या गेल्या. नंतरच्या चेंडूंवर देखील नजर असणार आहे. 4 बॉलमध्ये 6 पाहिजे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील मॅच मध्ये घेऊन येणार आहे. 4 बॉल 6 रन. पुढचा चेंडू, यावेळेसचा बॉल एक मात्र इकडे मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल नसेल. 3 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी भगवान अध्यक्ष 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 5ची गरज. जबरदस्त आयोजन नियोजन भगवान नाना यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या घडल्या रंगती सीपीएल. काय मॅचेस पाहायला मिळत आहे. 3 बॉल 5, टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. कमालीची मॅच. 3 बॉल 5 पाहिजेत. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल हलक्या हातांनी मात्र इकडे टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव इकडे मात्र मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी देखील पळून काढली आहे. समीकरण बदललंय आता. शेवटचे बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये. आता जर बघितलं तर 2 धावा पाहिजे, 3. अशा मॅचेस बघण्यासाठी प्रेक्षक मात्र लांब वरनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत. दोन्ही टीम्स प्रयत्न करताय. दोन्ही संघ जर बघितला तर हॉट फेवरेट आहे. एकाला धावा रोकायच्या आहेत, एकाला धावा ठोकायच्या आहेत. काय होणार मॅच रंगतदार परिस्थितीत. तिन्ही नतीजे पॉसिबल आहेत ना. 2 बॉल 3ची गरज. पुढचा चेंडू, फुलारल्यांचा बॉल, एक मिळून जाईल. आता मॅच गेलीये शेवटच्या बॉल वरती. 1 बॉल मॅच जिंकण्यासाठी जर बघितला तर तब्बल इकडे 2 धाव्यांची मात्र गरज आहे. 1 बॉल 2 रन. नक्कीच सध्याच्या घडीला नक्षत्र ज्वेलर्सचे चाहते बनतील. नक्षत्र ज्वेलर्स, सचिन परफ्यूम हाऊस वाले देखील म्हणताय सचिन परफ्यूम हाऊस आमची टीम डिफेंड करेल. एक म्हणताय आमची टीम बनवेल. बट चोपड्याचे प्रेक्षक काय म्हणताय. आवाज कानावरती पडतोय, आवाज येतोय सुपर ओव्हर. काल एक बघितली, आज पाहायला मिळणार का. आज अजून एक सुपर ओव्हर पाहायला मिळणार का. जबरदस्त मॅच. 1 बॉल 2ची गरज. असं म्हटलं जातं नवसाला पावतो लालबागचा राजा. आज बघायचंय राजा कोणाला पावतोय ते. 1 बॉल मध्ये 2 पाहिजे. थोडीशी घाई करा. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मनोरंजन. शेवटचा बॉल, स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर नक्कीच बॅटर बॉबी आपल्याला पाहायला मिळतात आहे.
प्रेक्षक जे मात्र आता पुरेपूर बसलेले होते उठून उभे राहिले सर्वांना विनंती आहे शेवटचा 1 बॉल 2 मॅच आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही 1 बॉल 2 काटे की टक्कर हृदयाचे ठोके अंगावरती शहारे दगदग 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 जबरदस्त मॅच ठोकला तर जिंकला हुकला तर मुकला गोलंदाज की फलंदाज बॅक ऑफ द हँड एक धाव सुपर ओव्हर सचिन परफ्यूम हाऊस आणि सुपर ओव्हर लव्ह स्टोरी आणि ती लव्ह स्टोरी आजही रंगताना पाहायला मिळणार आहे सुपर ओव्हर इकडे मात्र होईल आता आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर
अतुल मोरे जे मात्र दाखल झालेले आहेत गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकरला फलंदाज देखील तयार आहे. सामना मात्र इकडे सुरू होताना जो की आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करायची आहे. मॅच मात्र ऑन करा. चाहते देखील म्हणताय पहिला बॉल मैदानाच्या बाहेर येईल का, विकेट येईल का, डॉट येईल का, सिंगल येईल. प्रत्येकाला आतुरता लागलेली आहे. क्रिकेटचा खेळ कधी काय होईल याचा नेम नाही या खेळात. पुढचा चेंडू फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड पहिल्याच बॉलवर चौकार. चार 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 धावा. फुलाल्यांचा बॉल इकडे मात्र टाकला होता अतुल मोरे यांच्या वेगाचा वापर करत असताना. चेंडू मात्र इकडे जर बघितला तर सरळ मैदानाच्या बाहेर अलॉंग दी कार्पेट मात्र ड्राईव्ह करत असताना 4 धावा इकडे मात्र ज्या की वसूल केल्या गेल्यात. रनसंख्या मात्र वाढली आहे. चौकाराच्या मदतीने चांगला फटका होता, बनवून मारला डाऊन दी ग्राउंड. यावेळेसही आता काय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट येते. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय, जोश पाहायला मिळतोय. हौसला अभी बाकी है, सपनों का घोंसला अभी बाकी है. और मैदान के अंदर अतुल मोरे जो कि गेंदबाजी मार्ग पर है, उनका हौसला पूरी तरह से बुलंद. 4 वरती 1 स्कोर. 2 बॉल आतापर्यंत झालेत. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाहायला मिळाली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे फटका फसताना पाहायला मिळाला. 4च्या स्कोरवरती पहिला गडी बाद. चला लास्ट विकेट आता मात्र जी की राहील मैदानाच्या आतमध्ये. अतुल भाऊ यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बरं काही सांगून गेली. ते म्हणले झाला आता बोलावं तर काय बोलावं, आपलाच आहे. तो बी आपला हौसलाच वाढवतोय, उत्साहच वाढवतोय. 4 वर 1 स्कोर. यावेळेसचा बॉल हर्षल आल्या आल्या इकडे मात्र काय षटकाराचा भाव इकडे मात्र जोडलाय. षटकाराचा भाव जोडलाय. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडल्या जातात आहे. आणि मला असं वाटतंय हर्षल भाऊ यांनी तेजू भाऊ यांना सांगितलंय आता तुम्ही बोलवलंच आहे ना मला बॅटिंगला, तर नक्कीच. रनसंख्या 6 धावा इकडे स्कोर कार्डवर वाढतीये. 10 धावा लागलेल्या आहेत. फुलाल्याचा बॉल, या वेळेचा बॉल. आता मात्र काय 6 आणि आता 4. रनसंख्या 14 रन. 4 बॉलचा खेळ झालाय. 14 वरती 1 स्कोर. 14 for 1. दोन बॉल मध्ये 10 धावा हर्षल यांनी बनवल्यात. 14 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल तितका काही खासरित्या कनेक्ट झाला नाही. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगात येतात आहे. 1 धाव. दुसऱ्या धावेचा कॉल नसेल. 3 बॉल मध्ये 11 धावा आतापर्यंत ज्या की बनवून दिल्या आहेत. वैयक्तिक हर्षल, सुभाष पाडल. शेवटचा बॉल 15 बनलेत. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल टू गो. 15 मात्र आपण बघतोय आतापर्यंत जे की मैदानाच्या आतमध्ये बनले गेलेत. 1 अग्रवाल असोसिएट सुपर 6, 1 पुणेरी फ्राईज चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 15 वर 1. स्विंग अँड मिस. 1 धाव मिळून जाईल. दुसरीचा कॉल आणि
मयूर सर, नॉन स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला इकडे मात्र विचारणा केली गेली आहे. एक धाव तिकडे आहे, दुसरी आहे की नाही याच्या रिकार्डमध्ये तिसऱ्या पंचांची मदत. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आनंद चष्मागर संघाचे संघमालक आदरणीय शिवाजी आनंदा साफनार साहेब यांचं मात्र इकडे आगमन झालेलं आहे. आणि त्यांचं मात्र जर बघितलं तर आगमन इकडे मात्र झालंय. त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे साहेबांचं. आनंद चष्मागर संघाचे संघमालक आहेत आणि त्यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. निर्णय इकडे मात्र अजूनही यायचा बाकी आहे. अँगल दर अँगल, फ्रेम दर फ्रेम शहानिशा इकडे मात्र केली जाईल आणि निर्णय जो काय राहील तो मात्र स्पष्ट केला जाईल. मयूर, आपण आपले प्लेयर घेऊन फिल्डिंग लावून घ्या. निर्णय काय राहील तो कळून दिला जाईल. यस, नॉट आउट. तर 2 धावा इकडे मिळतील. 17 धावा इकडे बनल्यात. 18चं टार्गेट आहे. 18 बनवायचे आहेत. लेग बाईचा इशारा इकडे मात्र येतोय पंचांच्या माध्यमातून. 17 बनल्यात, 18 करायचे आहेत. तर चला, मॅच मात्र ऑन करायचा आहे. थोडीशी घाई करायची आहे. रन संख्या मात्र आपण बघू शकतो स्कोर कार्डवरती स्थिर आहे. 6 बॉलमध्ये 18चं मात्र इकडे आता जो की पाठलाग राहील. चला, थोडीशी घाई करा. मॅच मात्र थोडीशी लवकर खेळवायची आहे. शेवटच्या बॉलवर 2 धावा देखील तिकडे पळून काढल्या गेल्या होत्या. तर शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र 18ची गरज. फुलाल्यांचा बॉल आउटसाइड द ऑफ इकडे मात्र टाकण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर यस सर, ऑनफिल्ड पंचांनी वाईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी की मदत मागितली आहे. एक धाव आला की पळून काढलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र इकडे विचारणा केली गेली आहे. जबरदस्त उत्कंठावर्धक सामना, काय मॅच पाहायला मिळाला आहे. म्हणजे सचिन परफ्यूम हाऊस, मी आधीच बोललो
सचिन परफ्यूम हाऊस आणि सुपर ओव्हर लव्ह स्टोरी आहे, नेव्हर एंडिंग लव्ह स्टोरी आहे. आणि ही लव्ह स्टोरी मात्र काल रात्रीच्या सत्रात, आज दुपारच्या सत्रात पाहायला मिळाली आहे. अतिशय क्रुशियल मोमेंटवरती. काल चेस करत होते, आज डिफेंड करत होते. शहानिशाहीकडे मात्र केले जाईल. तिसरे पंच तिकडे मात्र तत्पर, त्यांच्या माध्यमातून मात्र इकडे शहानिशा जी आहे ती मात्र केली जाते. जबरदस्त आयोजन नियोजन जय हिंद क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबरने नवचेतना बहुउद्देशीय संघटना चोपडा यांच्या माध्यमातून CPLचं जर बघितलं तर हे तिसरं पर्व आपल्या भेटीला जे आलेलं आहे. चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेने सातत्याने दिलेत. भगवान नाना यांच्या अध्यक्षतेखाली मात्र सध्याच्या घडला जी आहे ती स्पर्धा मात्र इकडे पार पडताना आपल्याला पाहायला मिळते लाईव्ह विजनवर. काल आपण बघितलं होतं रात्रीच्या सत्रात जी सुपर ओव्हर सुरू होती, 300 पेक्षाही जास्त प्रेक्षक ॲट अ टाइम सुपर ओव्हरचा आनंद घेत होते. आणि मैदानावर जर बघितलं तर ऑलमोस्ट 700-800 प्रेक्षक जे मात्र होते. दोन्ही पंच इकडे मात्र शहानिशा करत असताना सध्याच्या घडीला फेअर डिलिव्हरी. एक धाव इकडे मात्र त्यांनी पाहायला मिळते. रन संख्या मात्र इकडे एका धावेच्या मदतीने वाढणार आहे. 22च्या रूपात एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाईल. पहिली धाव इकडे मात्र आली आहे. आता 5 बॉलमध्ये 17 पाहिजे. एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने, फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा इकडे मात्र कुठलाच प्रयत्न नाही आहे. एका धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाते. 4 बॉल 16 रन. आठवावं लागेल तेज किरण राजपूत यांना, की का त्यांना चोपड्याचा ब्रँड म्हटलं जातं ते. फुलालाचा बॉल, आता मात्र काय सरळ बॅनर तोड षटकार. 6 कडक सिक्सर. फुल टॉसला मात्र इकडे कन्वर्ट केलं. 6 धावा इकडे आलेल्या आहेत. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढतीये. जबरदस्त बॅटिंग. मॅच अजून संपलेली नाहीये, सामना अजून संपलेला नाहीये. तेज किरण राजपूत, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, जिंदगी में हर पहलू एक इम्तिहान होता है. अरे डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में यकीनन सारा जहान होता है. 3 बॉल 10. तीन बॉल 10 रन. एकीकडे तेज किरण, दुसरीकडे मयूर, एकीकडे अनुभव, दुसरीकडे युवा जोश. 3 बॉल 10. 3 बॉल 10. 3 बॉल 10. हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय चेंडू. सर्वांना विनंती आहे, बॅटिंग आवडत असेल तर तेज किरण यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. 2 बॉल 6 ची गरज. तकदीर बदली है, तस्वीर बदली है. 2 बॉल 6. 2 बॉल 6. तेज किरण एकीकडे मयूर, एकीकडे सध्याच्या घडीला ज्याचं नाव ट्रेंडिंगला आहे, बट एकीकडे एक असे खेळाडू जे भारतीय सैन्य दलात होते, रिटायर झालेत, आता आरोग्य खात्यात आहे, बट क्रिकेटमध्ये देखील आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. बट दुसरीकडे जर बघितलं तर सध्याच्या घडीला चोपडा तालुक्यातील एक स्टार ऑलराऊंडर म्हणून मयूर ज्यांची ओळख आहे. काय होणार, काय होणार, काय होणार. 2 बॉल मध्ये 6 ची गरज. तेज किरण राजपूत यांनी मॅच सोडलेली नाहीये, सामना अजून संपलेला नाहीये. तेज किरण सांगताय. अकुट डब्याचा बॉल, फटका मात्र इकडे फसलाय. मयूर सपकाळे यांना मात्र इकडे विकेट मिळताना पाहायला मिळतीये. कमी गतीने थोडासा चेंडू टाकला होता, पेस तितका काही खास दिला नाही आणि तिकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळाली आहे. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. खोल दे पंख मेरे कहता ये परिंदा, खोल दे पंख मेरे कहता ये परिंदा. अरे अभी तो उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो आगे पूरा आसमान बाकी है. 1 बॉल 6. मयूर चौकार षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले.
आखू टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र भिरकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पेस काही तेवढा खास दिला नव्हता त्या चेंडूवरती. आणि तिकडे मात्र होते क्षेत्ररक्षक, त्यांनी टिपलाय शेल आणि संपलाय तेज किरण राजपूत यांचा खेळ. न्यू बॅटर, 1 बॉल 6 रन. चर्चा कोणाची होणार, कोणाच्या नावाने व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेवले जाणार, कोणता खेळाडू इकडे आज इतिहास घडवणार हे मात्र पाहायचं आहे. 1 बॉल 6. नयन महाजन की मयूर सपकाळे. 1 बॉल 6. बॅटची कार्ड. नक्षत्र ज्वेलर्स आर थ्रू नाव. एक धाव इकडे मात्र मिळून जाते. काय मॅच पाहायला मिळालाय. दोन्ही संघ चांगले क्रिकेट खेळले, बट अंततः अंडर प्रेशर. जिसने कहा परसों बीत गए परसों, जिसने कहा कल दिन गया टल, जिसने कहा आज वही करेगा इस मैदान पर राज. आणि आज राज्य केलंय मयूर यांनी. जबरदस्त कामगिरी कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी इकडे केली आहे आणि मॅच मात्र जिंकलाय. अभिनंदन. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे दिला जाईल. नन अदर दॅन मयूर सपकाळे इज द मॅन ऑफ द मॅच.